9वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू। राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात शिकणाऱ्या स्नेहा होले या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत। स्नेह संमेलनानिमित्त आयोजित व्याख्यानादरम्यान घटना। होलेवाडी गावावर शोककळा। खिचडी बेचव झाली म्हणून दारूच्या नशेत आळंदी परिसरात खून झाल्याचं उघडकीस। डोक्यात सिलेंडर घालून संतोष खंडारे याचा खून करणाऱ्या 24 तासात बेड्या। आरोपी गणेश खंडारे याला अटक। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 आणि दिघी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथक यांची संयुक्त कामगिरी। ॲग्रीस्टॅग केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी। खेड तालुक्यात ॲग्रीस्टॅग साठी 192 पालक अधिकारी आणि 308 सहाय्यक अधिकारी अशी 50 अधिकाऱ्यांची नेमणूक। खेड तहसीलदार ज्योती देवरे यांची पत्रकार परिषदेत माहिती। डिजिटल क्रॉप सर्वे अर्थात DCS अंतर्गत खेड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करावी। प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतातील पीक नोंदणी करण्याचे केले आवाहन। दरवर्षी खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगाम तसेच वर्ष पिकांची मोबाईल ॲपच्या माध्यमातून महसूल विभागामार्फत होणार पीक पाहणी। ॲग्रीस्टॅग साठी खेड तालुक्यातील पापळवाडी गावातील 2 शेतकऱ्यांना मिळाला पहिला फार्मर आयडी क्रमांक। तहसीलदार ज्योती देवरे, BDO विशाल शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी शंकर घनवट आणि सोमनाथ शिंदे यांचा सन्मान। प्रायोगिक तत्वावर पापळवाडी गावाला प्राधान्य, मात्र तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी साठी नोंदणी करण्याचे प्रशासनाकडून केले आवाहन। चासकमान धरणातून विद्युत गृहाद्वारे विसर्गात वाढ। सहाय्यक अभियंता शुभम सुसुंदरे यांची माहिती। दिवसभरात 2 वेळा केली विसर्गात वाढ। आज अखेर चासकमान धरणात पाणीसाठा आहे 95.55%वर। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खेड तालुक्यात निषेध। सरपंच परिषद खेड तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना दिले निवेदन। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची सरपंच परिषदेची मागणी।